Hello students, today we are going to study maths first. In this video, we are studied about chapter 7 statistics, problem set 7. First question, write the correct alternative answer for each of the following questions. First sub question, which of the following data is not primary? तर प्रायमरी आणि सेकंडरी डेटा तुम्ही यापूर्वी अभ्यासलेला आहे. आता यातला कोणता डेटा प्रायमरी नाही हे आपण पाहूया. बाय व्हिजिटिंग अ सर्टन क्लास गॅदरिंग इन्फॉर्मेशन अबाउट अटेंडन्स ऑफ स्टुडंट्स इट्स प्रायमरी. बाय ॲक्च्युअल व्हिजिट टू होम्स टू फाइंड नंबर ऑफ फॅमिली मेंबर्स इट्स ऑल्सो प्रायमरी. टू गेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटेशन ऑफ सोयाबीन डन बाय ईच फार्मर from the village Talati, it's secondary data. Last, review the cleanliness status of canals by actually visiting them, it's also primary. म्हणजेच C हा ऑप्शन टू गेट इन्फॉर्मेशन रिगार्डिंग प्लांटेशन ऑफ सोयाबीन डन बाय ईच फार्मर फ्रॉम द विलेज तलाटी. तर हा आहे सेकंडरी डेटा, मीन्स इट्स नॉट अ प्रायमरी डेटा. Second sub question, what is the upper class limit for the class 25 to 35? आता यामध्ये 25 हे लोअर क्लास लिमिट आहे आणि 35 हे अप्पर क्लास लिमिट आहे. मीन्स आन्सर इज 35, मीन्स ऑप्शन बी. आन्सर इज ऑप्शन बी 35. व्हॉट इज द क्लास मार्क ऑफ क्लास 25 to 35? तर 25 to 35 या क्लासचा आपल्याला क्लास मार्क काढायचा आहे. फॉर्म्युला काय? क्लास मार्क इज इक्वल टू लोअर क्लास लिमिट प्लस अप्पर क्लास लिमिट अपॉन 2. 5 + 5 10, कॅरी 1, 3 + 1 4 + 2 6 अपॉन 2. 2 1 = 2, 2 3 = 6, 2 0 0 30. मीन्स ऑप्शन डी 30 इज द आन्सर. Fourth sub question, if the classes are 0 to 10, 10 to 20, 20 to 30, then in which class should the observation 10 be included? या ठिकाणी कंटिन्युअस क्लासेस दिलेले आहेत 0 to 10, 10 to 20, 20 to 30. म्हणजे 0 to 10 मध्ये 10 इन्क्लूड होणार नाही, अप्पर लिमिट आपण इन्क्लूड करत नाही. म्हणजेच 10 इन्क्लूड कुठं होणार आहे? 10 to 20 मध्ये. आन्सर इज 10 to 20, ऑप्शन बी. लक्षात आलं का? पहा, अप्पर क्लास लिमिट कंटिन्युअस क्लासेस असल्यामुळे अप्पर क्लास लिमिट आपण इन्क्लूड करत नाही, त्यामुळे 0 to 10 मध्ये 10 इन्क्लूड होणार नाही, तो 10 to 20 मध्ये इन्क्लूड होईल. फिफ्थ सब क्वेश्चन, इफ एक्स बार इज द, याच्यावरची जी लाईन आहे त्याला आपण बार म्हणतो. इफ एक्स बार इज द मीन ऑफ x1 x2 डॉट डॉट xn, वाय बार इज द मीन ऑफ y1 y2 डॉट डॉट yn, अँड झेड बार इज द मीन ऑफ x1 x2 डॉट डॉट xn अँड y1 y2 डॉट डॉट yn, देन झेड बार इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. या ठिकाणी ऑप्शन्स दिलेले आहेत एक्स बार प्लस वाय बार अपॉन 2, एक्स बार प्लस वाय बार, एक्स बार प्लस वाय बार अपॉन एन, एक्स बार प्लस वाय बार अपॉन 2n. पाहूया आपण याचा ॲन्सर कॅल्क्युलेट करूया. ॲन्सर x1 x2 x3 डॉट डॉट xn मीन्स एक्स बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स अपॉन एन, मीन्स nx बार इज इक्वल टू समेशन ऑफ एक्स. सिमिलरली ny बार इज इक्वल टू समेशन ऑफ y. नाउ झेड बार इज इक्वल टू, आपल्याला त्यांनी x1 x2 xn y1 y2 yn दिलेला आहे आणि झेड बार विचारलेला आहे. देअरफॉर झेड बार इज इक्वल टू एक्स बार प्लस वाय बार अपॉन 2, मीन्स ऑप्शन ए इज अ आन्सर, एक्स बार प्लस वाय बार अपॉन 2. नेक्स्ट सिक्स्थ क्वेश्चन, द मीन ऑफ 5 numbers is 50, out of which mean of 4 numbers is 46. Then find the fifth number. पहा, 5 नंबर्सचा मीन दिलेला आहे, 4 नंबरचा मीन दिलेला आहे आणि फिफ्थ नंबर विचारलेला आहे. तर फिफ्थ नंबर इज इक्वल टू काय येईल? सम ऑफ 5 नंबर मायनस सम ऑफ 4 नंबर. आता 5 नंबर्सचा मीन 50 आहे, मीन सम ऑफ 5 नंबर इज 5 × 50 मायनस 4 नंबरचा मीन 46 आहे, मीन सम ऑफ 4 नंबर इज 4 × 46. 5 × 50 इज 250 मायनस 4 × 46 इज 184. 250 minus 184 is 66, means answer is option D 66.
नेक्स्ट 7th सब क्वेश्चन. मीन ऑफ 100 ऑब्झर्वेशन्स इज 40. पहा 100 ऑब्झर्वेशन्सचा मीन 40 आहे. द ninth ऑब्झर्वेशन इज 30. इफ धिस इज रिप्लेस्ड बाय 70 कीपिंग ऑल अदर ऑब्झर्वेशन्स सेम फाइंड द न्यू मीन. पहा काय सांगितलेलं आहे. 100 ऑब्झर्वेशनचा मीन 40 आहे. मीन्स 100 मल्टिप्लाय बाय 40 केलं की आपल्याला 100 ऑब्झर्वेशनची सम मिळेल. द 9th ऑब्झर्वेशन इज 30. त्यामधलं 9th ऑब्झर्वेशन 30 आहे, पण ते रिप्लेस करून जर 70 घेतलं आणि बाकीचे ऑब्झर्वेशन सेम ठेवले तर न्यू मीन काय येईल ते आपल्याला विचारलेलं आहे. या ठिकाणी 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. तर ॲन्सर पहा. न्यू मीन इज इक्वल टू, आता न्यू मीन इज इक्वल टू काय होणार. सम ऑफ 100 ऑब्झर्वेशन्स 100 × 40 इज 4000 मायनस 30. या 4000मध्ये 30 इन्क्लूड आहे, तो आपल्याला बाजूला काढायचा आहे आणि घ्यायचं आहे काय 70 मीन्स प्लस 70. आता 4000 मायनस 30 किती येणार 3970 प्लस 70 मीन्स पहा आपण या ठिकाणी करूया. 4000 मायनस 30 काय येणार 3970 प्लस 70 अपॉन 100 इज इक्वल टू 0. 7 + 7 14 कॅरी 1 9 + 1 10 कॅरी 1 3 + 1 4 अपॉन 100. आता हे 2 0 जर आपण 0 0 जाईल, हा 0 कट केला किंवा 10ने जर डिवाइड केलं तर काय येईल 40.4. मीन्स न्यू मीन इज 40.4. ऑप्शन बी. नेक्स्ट 7th सब क्वेश्चन. व्हॉट इज द मोड ऑफ 19 19 15 20 25 15 20 15. आता आपण हे असेंडिंग ऑर्डरने लिहूया. 15 15 अगेन 15 19 19 2 times 20 and 25. पहा 15 15 15 3 टाइम्स आला आहे. 19 2 टाइम्स आहे. 20 पण 2 टाइम्स आहे. म्हणजे जास्त वेळा रिपीट कोण झाला आहे 15. म्हणजेच मोड काय येणार 15. ऑप्शन ए. नेक्स्ट 9th सब क्वेश्चन. व्हॉट इज द मीडियन ऑफ 7 10 7 5 9 and 10. तर हे पण आपण असेंडिंग ऑर्डरने लिहूया. 5 7 7 9 10 10. ऑब्झर्वेशन्स आर 1 2 3 4 5 6 इवन. आणि ऑब्झर्वेशन्स इवन आहेत म्हणजे मीडियन काय येणार तर मिडल 2 ऑब्झर्वेशन्सचं ॲव्हरेज. 9 + 7 16 16 अपॉन 2 2 8 ज 16 मीन्स ऑप्शन सी इज ॲन्सर. नेक्स्ट 10th क्वेश्चन. फ्रॉम द फॉलोइंग टेबल व्हॉट इज द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लेस दॅन टाईप ऑफ द क्लास 30 to 40. तर लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे क्लास 30 to 40ची. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल 30 to 40 पर्यंतच्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ॲडिशन करावं लागेल. पहा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ लेस दॅन टाईप ऑफ क्लास 30 to 40 इज इक्वल टू 7 3 12 आणि 13चे ॲडिशन. 7 + 3 + 12 + 13 7 + 3 10 10 + 2 12 12 + 3 15 कॅरी 1 1 + 1 2 + 1 3 35. ऑप्शन सी इज ॲन्सर. क्वेश्चन नंबर 2. द मीन सॅलरी ऑफ 20 वर्कर्स इज ₹10,250. If the salary of office superintendent is added, the mean will be increased by ₹750. Find the salary of the office superintendent. पहा 20 वर्कर्सची सॅलरी आपल्याला दिलेली आहे. मीन दिलेला आहे 20 वर्कर्सच्या सॅलरीचा 10,250 आणि सुपरिटेंडंटची सॅलरी जर ॲड केली तर मीन 750ने इन्क्रीज होतो. तर सुपरिटेंडंटची सॅलरी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. Answer, we have the mean salary of 20 workers is ₹10,250. Therefore, the sum of salary of 20 worker is equal to. आता 20 वर्करचा मीन माहिती आहे म्हणजे सम काढता येईल 10,250 × 20 मीन × 20 इज इक्वल टू ₹2,05,000. हा झाला वर्कर्सच्या सॅलरीची
सम झाली. सिन्स द मीन विल बी इन्क्रीज्ड बाय ₹750 if the salary of office superintendent is added. Therefore, the mean salary of 21 workers including office superintendent is equal to 10,250 plus 750. आता 20 वर्कर्सचा मीन होता 10,250 आणि जर त्यामध्ये सुपरिटेंडेंटची सॅलरी ॲड केली तर तो मीन 750ने वाढणार होता, म्हणजेच तो ॲड करावा लागेल. ॲडिशन करून मीन किती आला? 21 वर्कर्सच्या सॅलरीचा मीन आला 11,000. द सम ऑफ सॅलरी ऑफ 21 वर्कर्स इन्क्लुडिंग ऑफिस सुपरिटेंडेंट. ऑफिस सुपरिटेंडेंट इन्क्लूड केल्यानंतर 21 वर्कर्स झाले आणि त्यांचा मीन आहे 11,000. 11,000 इंटू 21 मीन्स 2,31,000. आता ही आहे 21 वर्कर्सची सॅलरी आणि ही आहे 20 वर्कर्सची सॅलरी. सो द सॅलरी ऑफ ऑफिस सुपरिटेंडेंट इज इक्वल टू सॅलरी ऑफ 21 वर्कर्स मायनस सॅलरी ऑफ 20 वर्कर्स. 2,31,000 मायनस 2,05,000 is equal to ₹26,000. means salary of office superintendent is ₹26,000. Question number 3. The mean of 9 numbers is 77. If one more number is added to it, then the mean increases by 5. Find the number added in the data. पहा, 9 नंबर्सचा मीन आपल्याला त्यांनी दिलेला आहे. त्यामध्ये जर एक नंबर ॲड केला तर मीन 5ने इन्क्रीज होतो. तर कोणता नंबर ॲड केला ते आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. वी हॅव द मीन ऑफ 9 नंबर इज 77. देअरफॉर द सम ऑफ 9 नंबर्स इज इक्वल टू 77 मल्टिप्लाय बाय 9. मीनला 9ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला त्या 9 नंबर्सची सम मिळेल. 9 7 63 कॅरी 6. 9 7 63 प्लस 6 69 म्हणजेच 9 नंबरची सम किती आली? 693. द न्यू मीन व्हेन वन मोर नंबर इज ॲडेड टू इट. आता नंबर ॲड केल्यानंतर मीन 5ने इन्क्रीज होतो, म्हणजे न्यू मीन काय होणार? 77 प्लस 5 मीन्स 82. द सम ऑफ 10 नंबर्स. आता एक नंबर ॲड केला, पूर्वी नंबर 9 होते, एक नंबर ॲड केला की 10 झाले. देअरफॉर सम ऑफ 10 नंबर्स इज इक्वल टू न्यू मीन इंटू 10. 82 इंटू 10 इज 820. सो द नंबर ॲडेड इन द डेटा इज इक्वल टू सम ऑफ 10 numbers minus sum of 9 numbers. 820 minus 693 आणि सबट्रॅक्शन किती येईल? तर 127 मीन्स द 127 इज ॲडेड इन द डेटा. क्वेश्चन नंबर 4. द मंथली मॅक्झिमम टेम्परेचर ऑफ अ सिटी इज गिवन इन अ डिग्री सेल्सियस इन द फॉलोइंग डेटा. By taking suitable classes, prepare the grouped frequency distribution table. पहा, मंथली मॅक्झिमम टेम्परेचर सिटीचं या ठिकाणी दिलेलं आहे आणि सुटेबल क्लासेस घेऊन आपल्याला काय करायचं आहे? ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचं आहे. त्याच्यावरती 2 क्वेश्चन दिलेले आहेत. फ्रॉम द टेबल आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फॉर हाऊ मेनी डेज द मॅक्झिमम टेम्परेचर वॉज लेस दॅन 34 डिग्री सेल्सियस. For how many days the maximum temperature was 34 degree Celsius or more than 34 degree Celsius. तर आधी आपल्याला इथं ग्रुप्ड फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल करावं लागेल. पहा, कमीत कमी टेम्परेचर इथं किती दिसते आपल्याला? तर इथं 28.1 आहे. त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचर यामध्ये दिसत नाही. तर जास्तीत जास्त टेम्परेचर किती आहे पहा? इथं 36.8 आहे. अजून कुठे जास्त आहे का पाहूया आपण. नाही, तर जास्तीत जास्त टेम्परेचर आहे 36.8 म्हणजे 39पर्यंत आपल्याला 28पासून 39पर्यंत टेम्परेचर घ्यावी लागतील. मग आपण 28 टू 29, 29 टू 30, 30 टू 31, 31 टू 32 असे ग्रुप्स घेऊन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करू शकतो. पहा, या ठिकाणी टेबल ड्रॉ केलेलं आहे. 28 टू 29, 29 टू 30 असे 36 टू 37पर्यंत घेतलेले आहेत. कारण जास्तीत जास्त 36.8 आपल्याला मिळालेलं आहे. आता आपल्याला काउंट करावे लागतील. पहा, 28 टू 29. आता इथं कंटिन्युअस क्लासेस आहेत. 28 टू 29, 29 टू 30, 30 टू 31 म्हणजे अप्पर क्लास लिमिट त्या क्लासमध्ये इन्क्लूड होणार नाही. आता 28 टू 29मध्ये कुठून येतील? 28पासून
28.9पर्यंत येतील, म्हणजे 29 त्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. आपण काउंट करूया. पहा, या पहिल्या ग्रुपमध्ये नाही, दुसऱ्या नाही. 28.1 1 झाला, 28.5 2 झाला, पुढे नाही आहेत म्हणजे 2च आहेत. याचा अर्थ 28 to 29 किती आहेत? टेलिमार्क्स 2 आहेत आणि फ्रिक्वेन्सीसुद्धा 2 आहे. आता 29 to 30 पाहूया आपण. पहा, 29 to 30. तर 29 to 30मध्ये 29 इन्क्लूड होईल, पण 30 होणार नाही. 1 2 3 4 5 6 झाले, 6 आहेत. तर 29 to 30मध्ये 6 टॅलीमार्क्स आहेत, फ्रिक्वेन्सी 6 आहे. आता 30 to 31. पहा, 30 to 31मध्ये 1 2 3 4 31 त्यामध्ये येणार नाही. 5 अजून कुठे राहिले का पहा. तर 30 to 31 किती मिळाले आपल्याला? 5 मिळाले. बघा, 30 to 31 5 आहेत. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 5 लिहिलेली आहे. आता 31 to 32. 31 to 32 1 2 3 31 to 32 3 आहेत, फ्रिक्वेन्सीसुद्धा 3 आहे. आता 32 to 33. 32 पासून 33 पर्यंत 1 2 3 4 5 5च आहेत. पाहूया, 32 to 33 5 आहेत. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी लिहिलेली आहे. 33 to 34. पहा, 33 to 34 1 2 34 येणार नाही. 3 आहेत. 33 to 34 3 आहेत. या ठिकाणी फ्रिक्वेन्सी 3 आहे. तर 34 to 35 1 2 3 3च आहेत. 34 to 35 3 आहेत, फ्रिक्वेन्सी 3 लिहिलेली आहे. आता 35 to 36 आणि 36 to 37. 35 to 36 हा 1 हा 2, म्हणजे 35 to 36 2 येणार आहेत. आणि 36 to 37 1च आहे, हा 36.8. पाहूया आपण. पहा, 35 to 36 2 आहेत आणि 36 to 37 1 आहे, फ्रिक्वेन्सी 1 लिहिलेली आहे. आता फर्स्ट क्वेश्चन काय होता? द नंबर ऑफ डेज द मॅक्झिमम टेम्परेचर वॉज लेस दॅन 34 डिग्री सेल्सिअस. आता 34 डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी टेम्परेचर असणारे डेज आपल्याला काढायचे आहेत. तर 34 म्हणजे इथपर्यंत येईल. आता इथपर्यंत पहा, 2 + 6 8 इथे लिहिलेलं आहे. 2 + 6 + 5 + 3 + 5 आणि +3, म्हणजे इथपर्यंतची ॲडिशन येईल. 3 + 5 8 8 + 3 11 11 + 5 16 16 + 6 22 22 + 2 24, म्हणजे 24 डेज आहेत, ज्या 24 डेजला टेम्परेचर 34पेक्षा कमी होते. द नंबर ऑफ डेज द मॅक्झिमम टेम्परेचर वॉज 35 डिग्री सेल्सिअस ऑर मोवर दॅन 34 डिग्री सेल्सिअस, म्हणजे इथून खाली येणार आहे. 3 + 2 + 1 3 + 2 5 5 + 1 6, म्हणजे 6 डेज असे आहेत की टेम्परेचर 34 किंवा 34पेक्षा मॅक्झिमम होते. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपल्याला सॉल्व करायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5.
इफ द मीन ऑफ द फॉलोइंग डेटा इज 20.2 देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. आता या ठिकाणी डेटा दिलेला आहे एक्स आय आणि एफ आय आणि त्याचा मीन आहे 20.2 आणि पीची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. पहा आपण इथं टेबल तयार केलेलं आहे. एक्स आय एफ आय लिहून घेतलेले आहेत. आता एफ आय इंटू एक्स आय 10 6 60, 15 8 120, 20 इंटू पी 20 पी, 25 इंटू 10 250, 30 इंटू 6 180. याची जर ॲडिशन केली तर ॲडिशन येते 610 प्लस हा 20 पी आणि एन इज इक्वल टू 6 + 8 14, 14 + 10 24 + 6 30, 30 + पी एन आले आणि सम आलेले आहे 610 + 20 पी. सिन्स मीन इज इक्वल टू 20.2 त्यांनी दिलेला आहे. म्हणजेच मीन काय येणार आहे एफ आय एक्स आय अपॉन एन. एफ आय एक्स आय आहे 610 + 20 पी अपॉन एन आहे 30 + पी इज इक्वल टू 20.2 कारण मीन आपल्याला दिलेला आहे. आता हा 30 + पी इकडे गेल्यानंतर मल्टिप्लाय होईल म्हणजे 610 + 20 पी इज इक्वल टू 20.2 इंटू 30 + पी. तर 610 + 20 पी इज इक्वल टू 20.2ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय केले 20.2 इंटू 30 केले. करून बघा हा पॉईंट आणि हा 0 निघून जाईल. 3ने मल्टिप्लाय करा 3 2 6 3 0 0 3 2 6 606 प्लस 20.2 पी. आता हा 20.2 पी इकडे प्लस आहे हा 20 तिकडे पाठवला तर मायनस होईल म्हणजेच 20.2 पी मायनस 20 पी. हा 606 इकडे घेतल्यानंतर मायनस होईल म्हणजे 610 मायनस 606. फक्त साईड इकडची इकडे निकडची इकडे लिहिलेली आहे. आता 20.2 पीमधून 20 गेला तर 0.2 पी राहणार. 0.2 पी इज इक्वल टू याचं सबट्रॅक्शन काय येईल 4 म्हणजेच पी इज इक्वल टू 4/0.2. आता याचा पॉईंट जर काढून टाकला तर न्युमरेटर आणि डिनॉमिनेटरला 10ने मल्टिप्लाय करावं लागेल. 10 4 40, 40/2, 40/2 मीन्स 20 म्हणजेच पीची व्हॅल्यू किती आली 20. पी इज इक्वल टू 20. हे आहे आपलं ॲन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. देर आर 68 स्टुडंट्स ऑफ 9th स्टँडर्ड फ्रॉम मॉडेल हायस्कूल नांदपूर. They have scored following marks out of 80 in written exam of mathematics. तर 80 पैकी मिळालेले मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि टोटल स्टुडंट आहेत 68. बाय टेकिंग क्लासेस 30 to 40, 40 to 50, प्रिपेअर द लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल युजिंग द टेबल ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. तर आपल्याला प्रथम याचं टेबल तयार करायचं आहे आणि टेबलचा वापर करून या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. प्रश्न काय आहेत पहा. हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क्स लेस दॅन 80, हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क लेस दॅन 40 अँड हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क्स लेस दॅन 60. या 3 प्रश्नांची उत्तरं आपल्याला या फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार केल्यानंतर द्यायची आहेत. तर प्रथम आपण हे क्लासेस घेऊन फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करूया. पहा क्लास मार्क त्यांनी दिलेला आहे 30 to 40, 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80 आणि 80 to 90. पहा पहिला क्लास आहे 30 to 40. आता 30 to 40मध्ये किती स्टुडंट्स आहेत ते आपण कॅल्क्युलेट इथं लिहिलेले आहेत पण आपण कॅल्क्युलेट करूया. पहा 30 to 40मध्ये किती आहेत. पहिल्या लाईनमध्ये 1 2 3 4 5 6 एक्झॅक्ट 40 येणार नाही 7 8 9 10 11 12 अजून कुठे राहिलेत का पाहूया. हा एक राहिला आहे 13 आणि हा 14. म्हणजेच 30 to 40 मार्क्स मिळालेले स्टुडंट किती आहेत तर 14 स्टुडंट्स आहेत. या ठिकाणी ते लिहिलेले आहेत 30 to 40 मार्क्स घेणारी फ्रिक्वेन्सी 14 आहे.
लेस दॅन टाईप आपण नंतर पाहू. आता 40 to 50 पहा. 40 to 50 1 2 3 एक्झॅक्ट 50 येणार नाही त्यामध्ये. 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13 14 15 16 17 18 19 अँड 20. तर 20 स्टुडंट आहेत ज्यांनी 40 to 50 मार्क्स घेतलेले आहेत. पाहूया आपण. 20 स्टुडंट्स आहेत या ठिकाणी लिहिलेले आहेत. त्यानंतर 50 to 60 पहा. 50 to 60 1 2 एक्झॅक्ट 60 येणार नाही. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 स्टुडंट्स आहेत ज्यांनी 50 to 60 मार्क्स घेतलेले आहेत. 50 to 60 मार्क्स घेतलेले 11 स्टुडंट्स आहेत. आता 60 to 70 60 to 70मध्ये एक्झॅक्ट 70 येणार नाही. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 अँड 12 स्टुडंट्स आहेत ज्यांनी 60 to 70 मार्क्स घेतलेले आहेत. पहा. 60 to 70 मार्क्स घेतलेले 12 स्टुडंट आहेत. आता 70 to 80 1 एक्झॅक्ट 80 येणार नाही त्यामध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टुडंट आहेत ज्यांनी 70 to 80 मार्क्स घेतलेले आहेत. तर आहेत इथं 9 स्टुडंट्स. आता 80 to 90 आता 90 तर 80 to 90 आपण का घेतलेलं आहे. एक्झाम तर 80 मार्क्सची होती, पण ज्याला परफेक्ट 80 आउट ऑफ 80 मार्क्स आहेत तो 70 to 80मध्ये येणार नाही, म्हणून त्यासाठी 80 to 90 हा क्लास आपण घेतलेला आहे. तर पाहूया एक्झॅक्ट 80 असणारे किती स्टुडंट्स आहेत. हा 1 2 झाले. 2 स्टुडंट आहेत ज्यांना एक्झॅक्ट 80 मार्क्स आहेत. पहा. 80 to 90 2 स्टुडंट आहेत. यांची फ्रिक्वेन्सी टोटल किती झाली ॲडिशन केली तर करूया आपण. 9 + 2 11 11 + 2 13 13 + 1 14 14 + 4 18 कॅरी 1 1 + 1 2 + 1 3 + 2 5 + 1 6 टोटल आहे 68 आणि स्टुडंटसुद्धा 68 आहेत. आता लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायचं पहा. ही 14 अशीच घेतली. आता 14 + 20 करायची. 14 + 20 किती होणार आहेत. 34. पुन्हा 34 + 11 पहा इथे मी करून दाखवते. हा 14 आहे असा घेतला. आता हा 14 इथे ॲड करायचा. 20 + 14 34 11 + हे 34 किती आले. 4 + 1 5 3 + 1 4 45 12 + 45 5 + 2 7 4 + 1 5 57 9 + 57 9 + 7 16 कॅरी 1 5 + 1 6 66 and 2 + 66 is 68. या पद्धतीने लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी लिहायची. त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तरं द्यायची आहेत. पहिला प्रश्न काय. द नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव स्कोअर्ड मार्क्स लेस दॅन 80. आता 80 मार्क्सचीच एक्झाम होती त्यामुळे सगळे स्टुडंट असणार आहेत. सॉरी लेस दॅन 80 म्हटले म्हणजे 80 मार्क्सचे स्टुडंट त्यामध्ये येणार नाहीत. लेस दॅन 80 म्हणजे इथपर्यंतचे स्टुडंट येतील. तर लेस दॅन 80 म्हणजे किती येणार. 66 स्टुडंट हे त्याचं ॲन्सर.
नेक्स्ट द नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव स्कोअर्ड मार्क्स लेस दॅन 40. आता लेस दॅन 40 म्हणजे कुठे येणार, तर यामध्ये 40 इन्क्लूड आहे. लेस दॅन 40 म्हणजे हा पहिला कॉलम येईल. तर लेस दॅन 40 किती स्टुडंट आहेत, 14 स्टुडंट्स आहेत. नेक्स्ट क्वेश्चन द नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव स्कोअर्ड मार्क्स लेस दॅन 60. आता लेस दॅन 60 यामध्ये 60 आहेत, मग लेस दॅन 60 इथं येतील. किती स्टुडंट आहेत, तर 45 स्टुडंट्स स्कोअर्ड लेस दॅन 60 मार्क्स. अशा पद्धतीने आपल्याला या क्वेश्चनचे ॲन्सर यावरून सहजपणे लिहिता येतात. क्वेश्चन नंबर 7. बाय यूजिंग द डेटा इन एक्झाम्पल 6 म्हणजे पाठीमागचं एक्झाम्पल अँड टेकिंग क्लासेस 30 to 40, 40 to 50, प्रिपेअर इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स बेस्ड ऑन इट. पहा, क्वेश्चन नंबर 6चाच आपल्याला डेटा घ्यायचा आहे. तिथं लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल केलं होतं, पण इथं इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल ड्रॉ करायचं आहे. डेटा तोच आहे. मार्क्स स्कोअर्ड बाय 68 स्टुडंट ऑफ 9th स्टँडर्ड फ्रॉम मॉडेल हायस्कूल नांदपूर आउट ऑफ 80 इन रिटन एक्झाम ऑफ मॅथमॅटिक्स इज ॲज फॉलोज. तोच डेटा आपण या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचं आहे. तर टेबल सेम येणार आहे. द इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द अबाव डेटा. तर हा डेटा सेम येणार आहे. इथपर्यंतचा डेटा सेम येणार आहे. फक्त आपल्याला इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशी कॅल्क्युलेट करायची ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर तोच टेबल पाहून आपण पुढे करणार आहोत. आता इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काय करायचं पहा, तर आपण लेस दॅन टाईपला वरून खाली ॲड करत आलो होतो. इक्वल टू और मोर दॅनला खालून वरती आपण ॲड करत जाणार आहोत. पहा, पहिली फ्रिक्वेन्सी सेम आली 2. आता ही 2 इथे ॲड करायची. 9 + 2 11. परत इथं 11 ॲड करायची. 12 + 11 23. 23 पुन्हा इथे ॲड करायचे. 23 + 11 34. हे 20मध्ये ॲड करायचे. 20 + 34 इज 54 आणि 54 इथं ॲड करायचे. 4 + 4 8 5 + 1 6 68. म्हणजे लेस दॅन टाईपला आपण वरून खाली ॲड करत आलो होतो. इक्वल टू और मोर दॅन टाईपला खालून वर काय करायचं, ॲडिशन करत जायचं. आता प्रश्न 2 विचारलेले आहेत. तर या ठिकाणी प्रश्न काय आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन काय आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क्स 70 और मोर दॅन 70. तर 70 किंवा 70पेक्षा जास्त मार्क्स घेतलेले स्टुडंट किती आहेत. आणि दुसरा प्रश्न आहे, हाऊ मेनी स्टुडंट्स हॅव स्कोअर्ड मार्क्स 30 और मोर दॅन 30. तर 70 और मोर दॅन 70 अँड 30 और मोर दॅन 30 मार्क्स घेणारे स्टुडंट्स आपल्याला विचारलेले आहेत. आता नंबर ऑफ स्टुडंट्स हू हॅव स्कोअर्ड मार्क्स 70 और मोर दॅन 70. आता 70 और मोर दॅन 70 कुठले स्टुडंट येणार आहेत, तर हे स्टुडंट येणार आहेत. किती आहेत ते, 11. 70 to 90 मार्क्स असणारे 11 स्टुडंट आहेत. म्हणजे ॲन्सर आलं 11. द नंबर ऑफ स्टुडंट हू हॅव स्कोअर्ड मार्क्स 30 और मोर दॅन 30. आता 30 और मोर दॅन 30 सगळ्या स्टुडंटना 30पेक्षा जास्त मार्क आहेत. मग 30 और मोर दॅन 30 कुठले येणार स्टुडंट, हे 68 ऑल स्टुडंट येणार. कारण सगळ्या स्टुडंटना एक्झाम 80 मार्क्सची होती आणि सगळ्या स्टुडंटना 30पेक्षा जास्त मार्क आहेत. म्हणजे 30 किंवा मोर दॅन 30 मार्क्स असणारे स्टुडंट किती आहेत, 68. तर हे आपलं ॲन्सर आहे. क्वेश्चन नंबर 8. देर आर 10 ऑब्झर्वेशन्स अरेंज्ड इन असेंडिंग ऑर्डर ॲज गिवन बिलो. तर या ठिकाणी 10 ऑब्झर्वेशन्स दिलेले आहेत. 45 47 50 52 x+2 60 62 63 अँड 74. द मीडियन ऑफ दीज ऑब्झर्वेशन इज 53. मीडियन पण दिलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आल्सो फाइंड द मीन अँड द मोड ऑफ द डेटा. आता या ठिकाणी 10 ऑब्झर्वेशन्स आहेत, त्यांचा मीडियन पण दिलेला आहे. एक्सची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून आपल्याला मीन आणि मोड कॅल्क्युलेट करायचा आहे. वी हॅव द 10 ऑब्झर्वेशन्स आर अरेंज इन असेंडिंग ऑर्डर. आता ती आपण असेंडिंग ऑर्डरनी लिहिली. 45 47 50 52 x+2 60 62 63 74. त्यांनी देताना सुद्धा त्याची असेंडिंग ऑर्डर दिलेली आहे, ती आपण लिहून घेतली. सिन्स द नंबर ऑफ ऑब्झर्वेशन इज 10 विच इज ॲन इवन नंबर. आणि इवन नंबर ज्यावेळी असतो त्यावेळी मीडियन काय असतो, तर मिडल टू नंबर्सचा ॲव्हरेज असतो. द मीडियन ऑफ द गिवन ऑब्झर्वेशन इज गिवन 53. मीडियन इज 53 अँड मिडल टू नंबर्स आर x अँड x+2. म्हणजे x अँड x+2चं ॲव्हरेज किती असणार आहे,
तर 53 असणार आहे. पहा, मीडियन इज इक्वल टू 1/2 इंटू 10/2th ऑब्झर्वेशन प्लस 10/2 प्लस 1th ऑब्झर्वेशन. मीन्स आता हे तुम्ही नाही लिहिलं तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही काय लिहू शकता, डायरेक्ट या स्टेपने लिहिलं तरीसुद्धा चालेल. 1/2 इंटू 5th अँड 6th ऑब्झर्वेशन, सम ऑफ 5th अँड 6th ऑब्झर्वेशन. 5th ऑब्झर्वेशन आहे एक्स अँड 6th ऑब्झर्वेशन आहे एक्स प्लस 2, मीन्स 1/2 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू 53. आता हा डिनॉमिनेटरमधला 2 इकडे आला न्यूमरेटरमध्ये जाईल. एक्स प्लस एक्स इज 2x, 2x प्लस 2 इज इक्वल टू 53 इंटू 2, मीन्स 2x इज इक्वल टू 53 इंटू 2 काय येणार 106. हा प्लस 2 इकडे आल्यावर मायनस होईल, -2. 106 - 2 मीन्स 104. आता हा 2 इथे मल्टिप्लाय आहे, इकडे आल्यावर डिवाइड होईल. एक्स इज इक्वल टू 104/2 मीन्स एक्स इज इक्वल टू 52. आपल्याला एक्सची व्हॅल्यू मिळाली 52. आता एक नंबर 52 आला, दुसरा काय आहे एक्स प्लस 2 आहे म्हणजे तो 54 येईल. तर मीन ऑफ द गिवन डेटा म्हणजे त्या सगळ्यांची ॲडिशन 50, 45, 47, 50, 52, परत 52, 54, 60, 62, 63, 74/10. याची जर तुम्ही ॲडिशन केली तर ती ॲडिशन किती येणार आहे 559 डिवायडेड बाय 10 अँड 559/10 मीन्स 55.9. 10ने डिवाइड करा 55.9 येईल. म्हणजेच मीन काय आला 55.9. सिन्स द ऑब्झर्वेशन्स दॅट इज ऑकरिंग द मॅक्झिमम टाईम इज 52. पहा या ठिकाणी 52 किती वेळा आला आहे तर 2 वेळा 52 आलेला दिसतो, बाकीचा कोणताही नंबर रिपीट नाही. मीन्स मोड ऑफ द डेटा इज 52. जो नंबर जास्तीत जास्त वेळा येतो तो मोड असतो. तर 52 2 वेळा आला आहे, बाकीचे सगळे 1 टाइम्स आहेत म्हणून मोड आहे 52. डू लाईक अँड शेअर दिस व्हिडिओ. थँक्यू.